आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। सांगली येथील संत निरंकारी मंडळाचे प्रचारक महात्मा बाळासाहेब यादव यांचं आज निधन। संत निरंकारी मिशनचे महान कर्मयोगी महात्मा बाळासाहेब यादवजी यांनी दिनांक 17/9/2025 रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला। ते कांचनपूर इथं राहत होते। त्यांनी संत निरंकारी मिशनचे ब्रह्मज्ञान प्रचारक आमदार गणपत बणे बाबा यांच्याकडून 1975 साली ज्ञान प्राप्त व्हावे, मिशनचा प्रचार व प्रसार सद्गुरू बाबा हरदेवजी सिंह महाराज यांच्या समवेत संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात व खेडोपाड्यात अविरत करत राहिले। त्यांनी त्या काळात ब्रह्मज्ञान प्रचारक म्हणून कार्य करत या ज्ञानाचा प्रकाश सर्व गरजू भक्तांना देत राहिले। त्यांना संत सूर्य या टोपण नावाने सांगली जिल्ह्यातील निरंकारी भक्त संबोधित होते। ज्योत से ज्योत मिलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की भाषा सर्वोच्च भाषा बाबा हरदेव सिंहजी महाराज। या प्रेमाची गंगा व भाषा जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम या महात्म्याने केलं। अनेक भरकटलेल्या जीवाला योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। म्हणूनच त्यांच्या या अंतिम यात्रेच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून संत त्यांच्या दर्शनासाठी पोहोचले होते। त्यांचा पार्थिव दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी संत निरंकारी सत्संग भवन सांगली या ठिकाणी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते व तेथून अंत्ययात्रा संत निरंकारी सत्संग भवन सांगली ते अमरधाम स्मशानभूमी सांगली या ठिकाणी नेण्यात आले व त्यांना अंतिम निरोप देण्यात आला। अशा या बाळासाहेब यादवजींच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात एक आध्यात्मिक पोकळी निर्माण झाली असून दिनांक 21/9/2025 रोजी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी विशेष प्रेरणा दिवस सत्संग सोहळा हा संत निरंकारी सत्संग भवन सांगली कोल्हापूर रोड या ठिकाणी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत होत असून या सत्संगसाठी मुंबई व महाराष्ट्रातून अनेक भक्तगण त्यांना श्रद्धासुमन अर्पण करण्यासाठी येत आहेत। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।